संजय विखेंसोबत आहात. मागच्या वेळेस तुम्ही विरोधात लढलात, पण यावेळेस असं काय घडलं तुम्ही सोबत? निश्चित अजितदादांनी गेल्या काही महिन्यापूर्वीच मला समन्वयक म्हणून काही बैठकांकरता सूचना दिलेल्या होत्या आणि आता गेल्या 8 दिवसापूर्वी देखील माझ्यावरती या दक्षिण लोकसभा मतदारसंघाचं समन्वयक म्हणून जबाबदारी दिली आहे आणि विशेषतः या नगर शहर मतदारसंघामध्ये मी गेल्या काही वर्षापासून काम करतो आहे. त्यामुळे एक चांगला जनसंपर्क आणि लोकांमध्ये विकासात्मक भूमिका आणि फक्त भूमिकाच नाही तर तिथं विकासात्मक क्रिया देखील आपल्याला पाहायला मिळते. मग त्या दृष्टिकोनातून ही जबाबदारी ज्यावेळेला अजितदादांनी सूचना दिल्यापासून त्याच्यामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे अग्रेसर राहून काम करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत आणि त्यामुळे ती भूमिका अजितदादा जी सांगतील त्या प्रकारे करण्याचं काम आम्ही करणार आहोत. तुमचेच एक सहकारी तुतारीच्या प्रयत्नात आहे कसं पाहता? नाही, त्यांची अजूनपर्यंत कुठली भूमिका जाहीर झालेली नाही. त्या दिवशी भूमिका जाहीर होण्याची त्याच्यावरती आम्ही तुमचे जे काय प्रश्न असतील त्याच्यावरती आम्ही उत्तर दिलं जाईल. तर आज तर चर्चा आहे मार्केटमध्ये. चर्चा आता अनेक वेळेला अनेक लोकांच्या होत असतात आणि राजकारण हे चर्चेचं माहेरघर आहे. त्यामुळं वेगवेगळ्या चर्चा रोज होत असतात. त्यामुळे चर्चेला तथ्य नाही. जोपर्यंत जो मनुष्य त्या बाबतीमध्ये जो काही भूमिका असेल खुलासा असेल तो करत नाही तोपर्यंत त्याच्यावर बोलणं उचित नाही. ते महाविकास आघाडी बैठकीला उपस्थित होते. नाही, ते अनेक वेळेला अजितदादांना खासगीमध्ये भेटतात जाऊन बोलतात. मग आज त्याच्यावरती आपण प्रतिक्रिया देणं काही उचित राहणार नाही.